वर्षभरातील सर्वच जप तप होम व्रत उपवासांचं पुण्य केवळ 5 दिवसांच्या एका व्रताने तुम्ही प्राप्त करू शकता. ते व्रत आहे भीष्म पंचक व्रत. फक्त एवढंच नव्हे, निपुत्रिकाने पत्नीसह हे व्रत केलं तर त्याला संतती प्राप्त होते. आणि जर कोणाला स्वप्नदोष, धातुक्षय किंवा श्वेत प्रदरचा त्रास होत असेल अथवा हस्तमैथुनाची सवय असेल तर त्याच्यासाठी तर भीष्म पंचक व्रत वरदान स्वरूपच आहे. कारण पितामह भीष्म आजीवन ब्रह्मचारी राहिले होते. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमेपर्यंत भीष्म पंचक व्रत करायचं असतं. यावर्षी या व्रताचे 5 दिवस असतील, 1 ते 5 नोव्हेंबर पर्यंत. आता याचा व्रतविधी व पथ्य काय आहे ते समजून घेऊया. व्रताच्या या 5 दिवसांमध्ये भीष्मांना अर्घ्यदान करण्याचा महिमा आहे. जो मनुष्य भीष्मांना अर्घ्यदान देतो त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण सहजगत्या प्रसन्न होतात. भीष्मांना अर्घ्यदान करताना पुढील मंत्र म्हणावा: सत्यव्रताय शुचये गांगेयाय महात्मने भीष्मायै तद ददाम्यर्घ्यम माजन्म ब्रह्मचारिणे. याचा भावार्थ आहे, आजन्म ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या परम पवित्र सत्यव्रत परायण गंगानंदन महात्मा भीष्मांना मी हे अर्घ्य देत आहे. अर्घ्य जलात थोडंसं कुंकू, केवडा, फुलं आणि पंचामृत टाकलं तर चांगलंय. नाहीतर साध्या पद्धतीने द्यावं आणि प्रार्थना करावी: माझं ब्रह्मचर्य दृढ राहो, संयम दृढ राहो, माझे काम विकारापासून रक्षण हो. व्रतकर्त्याने या 5 दिवसांत अन्नाचा त्याग करावा. कंदमूळ, फळ, दूध, पंचगव्य, हविष्य घेऊ शकता. स्नानही पंचगव्य किंवा गोमूत्र व गौशेण मिश्रित पाण्याने करू शकता. अत्यंत पुण्यदायी स्नान मानलं जाईल. या दिवसात ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे. तर जो या पातकनाशक महापुण्यमय भीष्म पंचक व्रताचं पालन करतो त्याच्याद्वारे सर्व प्रकारच्या शुभकृत्यांचं पालन होऊन जातं.